प्रिय मतदार बंधू भगिनींनो, अत्यंत उद्विग्न मानसिकतेतनं हा मी शेवटचा संवाद तुमच्याशी साधत आहे. बहुधा या निवडणुकीतला हा शेवटचा संवाद असणार आहे की कदाचित ही निवडणूक मी लढवत असलेली शेवटची निवडणूक असणार आहे. कारण आपण बघताय कशा प्रकारचं वातावरण केलं आहे की माझ्या विरोधकांनी कसे कमरेखालचे वार चालू करणं इत्यादी विचित्र प्रकार सगळे चालू केलेले आहेत. त्यामुळे मन उद्विग्न होतं. आधीच एक तर आजार, त्याच्यावरची औषधं, स्टेरॉइड्स, ह्याच्यामुळे मी प्रचंड तब्येतीच्या कुरबुरी तर होत्याच, पण तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद तुमच्यात मिसळणं याच्यामुळे मला एक वेगळी ऊर्जा मिळत होती. त्याच्यामुळे या आजाराशी तर व्यवस्थित सामना करू शकत होतो. परंतु वैचारिक विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे अशा तत्वाचा मी होतो. आणि आजही मी कायम खुलेआम प्रचार सभांमध्ये आवाहन केलं की काय असेल तर विचारांची लढाई तुम्ही मांडा. या कळव्याच्या विकासासंबंधी तुम्हाला काय असेल तर ते माझ्या विचारांनी लढूया आपण. परंतु एक बघताय आपण वेगळं चित्र माझ्या कुटुंबातल्याच काही लोकांचा वापर केला जातो. म्हणजे ज्यांच्यासाठी आयुष्यातली 20-22 वर्ष खर्ची केली, जीवाचं रान केलं, आजारपणाचा विचार न करता केवळ त्या माणसासाठी झटलो, त्या माणसानी अशा प्रकारे करावं की केवळ मी पक्ष सोडू गेलो म्हणून. हे काय प्रकार काय? आज तर खरंच सांगावं तर बरं वाटतं की बरंच नशीब झालं की आपण या माणसापर्यंत निघालो, लवकर निघालो. की एवढी घाणेरडी विचारसरणी या माणसाची आहे. दुःख होतच की आयुष्यातली 20-22 वर्षाची घालवली ती आता पुन्हा येणार नाहीत. ते विचार करणं काय प्रकार चाललाय की ज्या निवडणुकीमध्ये प्रमिलाताईंनी स्वतः शपथ घेऊन सांगावी की जेव्हा 2007 वेळ आली याची तेव्हा स्वतः मी जबरदस्ती केलं होतं की शेठ ताईला उभी करा. आज बोटाला हात धरून माझ्या आजीने तुम्हाला तिथे नेलं होतं. माझ्या आजीच्या करिश्म्यावर तुम्ही निवडून आलात आणि आज तुम्ही अशा प्रकारचे हे वार करताय. तुमच्या निवडणुकीच्या वेळी आठवत असेल तुम्हाला की मी कुठे उभा होतो, कोणासमोर उभा होतो, तरी ते सोडून मी तुमच्या इथे प्रचाराला येत होतो. माझी आजी स्वतः तिथे फिरत होती तुमच्यासाठी, माझी आई फिरत होती. हे सगळं विसरलात का आपण? आणि आज काय करताय तुम्ही? मुलाला ठेवलाय माझ्या बरोबर, तुम्ही स्वतः राहिलात अपक्षांती सुद्धा माझ्या मिसेसच्या अगेन्स्ट, तर जी तुम्हाला आई समोर मानते. बस झालं. म्हणजे आता खरं सांगायचं त्या राजकारणातनं मन उठायला लागलंय. खरंच ते वाईट वाटतं. आता ज्या प्रकारचं तुम्ही चालवलंय, काय बाहेरच्यांनी केलं ना काय वाटत नाही. म्हणजे जे आता व्यक्ती काही नावं पण घेत नाही मी, फिरतात कुटुंब हे करत माझ्या कुटुंबातले. अरे त्याच्या कुटुंबातली व्यक्ती मला येऊन सांगतात, त्यांचे भाऊ वगैरे कुटुंब येऊन मला सांगते की दादा आम्हाला त्याच्यावर बोलायचंय की काय प्रकारची ती व्यक्ती आहे, काय केलेलं आहे त्यांनी. पण तरी पण मी त्यांना सांगितलं नका नका, फॅमिली आहे तुमची, त्याच्यावर एक करू नका. एवढा मोठेपणा मी दाखवतोय. फक्त चूक माझी एवढी होते की मी जो प्रगल्भपणा दाखवता की समोरचा असा वागतो म्हणून मी पण असं वागायचं, तर माझ्यात आणि त्यांच्यात काय फरक राहणार म्हणून मी गप्प होतो. पण केवळ त्याचा चुकीचा अर्थ काढून लोकांची मानसिकता वेगळ्या प्रकारे करायचं उद्योग थांबवा. खरंच सांगतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोरोनासारख्या आजारातनं, मोठ्या आजारातनं मी बाहेर आलो. त्यानंतर तर एक रेअर डिसीज मधनं मी बाहेर आलो. लाखात करोडोत होणारा तो एक आजार होता, त्याच्यातनं मी लढून यशस्वीपणे बाहेर आलो. लाख संकट येऊ मला काही फरक पडत नाही. किती अजून हजारो लोक अंगावर येऊ मी समर्थ आहे. जेव्हा लोक माझ्या मागे आहेत, माझ्यावर विश्वास आहे, तेव्हा सगळ्यांची लढायला मी तयार असतो. पण जेव्हा आपलीच माणसं पाठीवर वार करतात ना, ते मात्र नाही सहन होतो. आज तुम्ही जी पातळी गाठली ना, माझ्या बदनामी करायची, माझ्या कुटुंबाची बदनामी करायची जी पातळी गाठली ना, ती पातळीच खरंच मी नाही गाठू शकतो. त्याच्या खाली मी नाही येऊ शकत. हे आजीचे संस्कार आहेत आमच्यावर. आम्ही ज्या वातावरणात वाढलोय, ज्या लोकांच्यात वाढलोय, तिथे हे आम्हाला नाही जमणार आहे. म्हणजे कधी इच्छा पण होत नाही असं काय करायची. फक्त लोकांवर विश्वास आहे आता की न बोलून मला किती जण म्हणतो दादा एवढं चाललंय तू बोलत का नाही, म्हणून हे मला तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं. पण मला माहिती लोक सुजाण असतात, बोलायची काही गरज नसते, पण तरी सगळे सहकारी म्हणतात दादा तू बोल, म्हणून मी आज बोलतोय. आणि अत्यंत वाईट याच्यातनं म्हणजे फार विचित्र परिस्थिती मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. हा मात्र एवढा विश्वास आहे की ज्या लोकांनी विश्वास ठेवून मला इथपर्यंत आणलंय, माझ्यावर विश्वास ठेवून आज एवढी वर्ष मला साथ दिले, प्रेम दिलंय, मी कधीच बोललो नव्हतं. फक्त हे तुमच्याशी शेअर करतोय. बाकी आपण सुज्ञ आहात आणि तुमच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे.